हरिओम. आपल्या जीवनाचं साध्य हे एकच आहे की जीव शिव ऐक्य. तर यासाठी अनेक मार्ग आहेत. कसं आहे, माणसाला अनुताप झाला तर तो बद्धाचा मुमुक्षू होतो. त्यानं जर अनुतापपूर्वक अवगुणांचा त्याग केला आणि संतांकडून परमार्थ श्रवण केला तर त्याला स्वस्वरूपाचं अनुसंधान म्हणजे काय ते बरोबर कळतं. त्यावर सतत चिंतन मनन करून त्यानं विवेकाच्या बळावर विरक्ती संपादन केली तर त्याला सद्गुरूंचं मार्गदर्शन मिळतं आणि तो स्वतःला निधिध्यासनाला वाहून घेतो. सद्गुरूंच्या कृपेनंच आपला हाच त्याला आत्मसाक्षात्कार होतो. जे जे दृश्य आहे ते खरं आहे हा भासच नाहीसा झाल्यानं चिंता, मान, अपमान, मोह, गर्व, तिरस्कार हे सगळे विकार त्याला बाधू शकत नाहीत. आणि मग देह प्रारब्धावर टाकून तो निस्संदेहपणे मरेपर्यंत जगाच्या कल्याणार्थ खटपट करून जीवन सार्थकी लावतो. पण हे केव्हा करू शकतो? जेव्हा त्याला लक्षात येतं की आत्मारामामध्ये सुरुवातच समर्थांनी काय केली नमनानी की जयास लटिका आळ आला. जयास लटिका आळ आला जो माया गौरी पासूनी जाला. जो माया गौरी पासूनी जाला, जालाची नाही तया अरूपाला रूप कैचे. आपल्याकडे नमनाचे 3 प्रकार आहेत: आशिष, नमस्कार आणि वस्तू निर्देश रूप. शरण राहून आशीर्वाद मागणं हा पण एक नमनाचा प्रकार आहे. प्रत्यक्ष नमस्कार करायचा हा नमनाचा दुसरा प्रकार आहे. आणि जो विषय सांगायचा आहे त्याचाच उल्लेख करायचा, त्याचं स्वरूप सांगायचं हाही एक नमनाचा तिसरा प्रकार आहे. समर्थ पहिल्या ओवीमध्ये वस्तू निर्देश रूप नमन करतात. ते समर्थांनी पहिल्या ओवीमध्ये स्पष्ट केलं आहे. यात देवतेचं नाव घेतलेलं नाही. देवतेचं नाव काय असावं याचा आपण तर्क करायचा आहे. माया गौरी पासूनी जाला या शब्दापासून तो तर्क करायचा आहे की मायारूपी गौरी म्हणजे जी पार्वती आहे तिच्यापासून जन्म झाला आहे असा लटका आरोप ज्याच्यावर आला आहे, वस्तुतः जो झालाच नाही. होण्यासारखी कोणतीही परिस्थिती ज्याच्या बाबतीत नाही असा तो अरूप आहे. ज्याला कोणत्याही परिस्थितीत रूप नाही, मग हा अमुक आहे, हा तमुक आहे, हा असा आहे, हा तसा आहे असं वर्णन कसं करणार असं समर्थ म्हणतात. आळ या शब्दाचा अर्थच मुळी जो खरा नव्हे तो असा. म्हणजे आरोप याचा अर्थ लादलेला आहे, ते खरं नाही आहे. समर्थ त्या आरोपाला एक विशेषण देतात की लटका आळ म्हणजे आरोप खोटाच आहे. त्यांचा निर्णय आधीच लागला आहे की हा जो आरोप आहे हा खोटाच आरोप आहे, यात काहीही खरं नाही. माया गौरीपासून याचा जन्म झाला म्हणून हा गणपती आहे असं आपण म्हणलं तर ज्ञानेश्वर महाराजांनी गणपतीला नमन केलं. पण ते केलं कुठं आहे? दुसऱ्या ओळीपासून पुढे ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. मग देवा तूची गणेशू सकल मतिप्रकाशू म्हणजे हा गणपती आहे. इतकंच नाही, हा पांडुरंगही आहे असं सुद्धा म्हणत नाहीत. हा शंकर आहे, नारायण आहे, विष्णू आहे, ही देवता आहे असं सुद्धा म्हणत नाहीत. ओम नमोजी आद्या जो कोण जगाच्या आरंभी होता तो, वेदांनी ज्याचं प्रतिपादन केलं आहे तो, जो स्वसंवेद्य आहे म्हणजे जो आहे की नाही हे फक्त त्याचं त्यालाच कळतं. दुसरा कुणीही
ते हे सिद्ध करू शकत नाही, तो स्वसंवेद्य असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. इथे गणपतीचं नाव घेतलेलं नाही आहे. आणि आता आपल्याला सर्वसामान्यांच्या लक्षात येण्यासारखी ही गोष्टही नाही, म्हणून समर्थ म्हणतात, तुम्ही त्याला जे नाव देता हा त्याच्यावर केलेला आरोप आहे आणि तो खोटा आहे. त्याला नाव नाही. कारण रूप असलं तर नाव देता येतं. त्याला रूपच नाही. आधी आकार प्राप्त होतो आणि मग त्याचं नाव ठरवलं जातं. पक्वान्नांच्या बाबतीत होतं तसंच आहे हे. कापडाच्या बाबतीतही तसंच आहे. आणि बघा, कधीकधी तो कपडा शिवल्या जातो आणि त्याच्यानंतर त्याला त्या पद्धतीचं नाव दिल्या जातो. नावाआधी रूप जन्माला येतं, विशिष्ट रूप ठरतं आणि मग आपण त्याला नाव देतो. मग आता वास्तू तीच आहे पण कुणी त्याला घर म्हणतं, किंवा वास्तू तीच आहे पण कुणी वाडा म्हणेल. आता हे सगळे प्रकार वेगवेगळे झाले, पण शेवटी ते आहे काय? वास्तूच. आणि म्हणून आकार प्राप्त होतो आणि मग त्याला नाव दिलं जातं. ज्याला आकारच नाही त्याला नाव कसं देणार? आणि जन्माला येतो म्हणलं, निर्माण होतो म्हणलं की त्याला आकार येतो. हा जन्मालाही येत नाही. कोणतीही गोष्ट ज्याच्या बाबतीत संभवतच नाही तो आहे एवढंच फक्त म्हणता येतं. त्याला झाला म्हणता येत नाही. म्हणून असा जो कोण आहे तो एवढाच त्याचा परिचय. म्हणूनच समर्थ आपल्याला पहिल्याच ओवीत सांगतात की जयास लटिका आळ आला, जयास लटिका आळ आला, जो माया गौरी पासूनी झाला, जालाची नाही तया रूपाला, रूप कैसे. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.